काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आपल्या एस न्यूज मराठीच्या फेसबुक लाईव्हमध्ये आहेत. त्या विविध प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. गेली 3 टर्म त्या सोलापूर शहरातून निवडून येत आहेत आणि विविध क्षेत्रातलं त्यांचं काम हे निश्चित कौतुक करण्यासारखं आहे. आपण त्यांच्याशी एस न्यूज मराठीच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. प्रणितताई नमस्कार. नमस्कार. आपली जी वाटचाल आहे, आपलं बालपणाचं शिक्षण असेल किंवा कॉलेजचे शिक्षण असेल, या संदर्भात सुरुवातीला काय सांगाल? प्रथमतः मी एस न्यूज मराठीचे आभार मानते की त्यांनी मला लोकांशी संवाद साधायची ही संधी दिली आणि एस न्यूजचं पण अवघ्या काही वर्षात तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकला, त्याबद्दल मी शिवाजी सुरवसेजींचे मनापासून आभार मानते. प्रथमतः मला सोलापूरकरांचे आभार मानायचे की आपलं जे सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यात जे दुसरं लॉकडाऊन झालं त्याचं सगळ्यांनी खूप व्यवस्थितरित्या आणि शिस्तबद्ध पालन केलं आणि मला खात्री आहे की आपण या कोरोना व्हायरसवर आता मात करू शकू. मी ह्या लॉकडाऊनमध्ये काही दुसऱ्या शहरामध्ये गेली होती आणि तिथे पण काही लोकांनी लॉकडाऊनचं एवढं पालन केलं नाही जेवढं सोलापूरकरांनी केलं. तर मला असं वाटतं की एकत्र येऊन आपण शक्य करू शकतो आणि मला खात्री आहे की कोरोनाची लागण होण्याची जी संख्या आहे सोलापुरातली ती नक्कीच कमी होईल शहरात आणि जिल्ह्यात पण. आणि आपला जो मृत्यू दर आहे तो जो वाढत चाललेला आणि राज्यापेक्षा जास्त होता तो देखील या लॉकडाऊनमुळे आणि तुमच्या सहकार्यामुळे आता कमी झाला, पण ते आपल्याला टिकवणं पण तेवढंच गरजेचं आहे. मला माहिती आहे की लॉकडाऊनमुळे बऱ्याच जणांना खूप अडचण होते, कारण का सोलापुरात कामगार वर्ग आणि गरीब वर्ग जास्त असल्यामुळे ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांना खूप अपघात होते. पण त्यासाठी शासनाकडून आणि आम्ही देखील काही त्या ठिकाणी मदत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही काही गरज असेल तर ते देखील त्याची दक्षता घेऊन आम्ही ती पूर्णपणे त्याची पूर्तता करूयाच. पण आपण सांभाळायला पाहिजे. भीती मनात ठेवण्यासारखं काही नाही, कारण का करोना जरी झाला तरी लोक खूप मोठ्या संख्येत बरे होऊन घरी जात आहेत आणि आता आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पण मी देवाच्या चरणी प्रार्थना करते की जरी बेड्स वाढवण्यात आले तरी तिथे कोणाची तिथपर्यंत जाण्याची वेळ येऊ नये. थोडं जरी लक्षणं वाटले तरी डॉक्टरकडे किंवा महापालिका दवाखान्याकडे जायला घाबरू नका. वेळेमध्ये जर उपचार सुरू झाला तर अगदी सर्दी खोकल्यापेक्षा हे काही जास्त नाही आहे, पण वेळेत उपचार होणं महत्त्वाचं आहे. म्हणून घाबरूया नको, काळजी घेऊयात आणि अर्थात जरी लॉकडाऊन उघडलं तरी करोना संपला असं नाही आहे, करोना आहे आणि म्हणून आपल्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून दूरीवर राहणं, लांबीवर राहणं, मास्क घालणं, स्वच्छता पाळणं हे आता आपल्याला काही वर्ष करावंच लागेल. लॉकडाऊनपेक्षा ह्या गोष्टी करणं सोपं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करते की जसं तुम्ही लॉकडाऊनमध्ये सहकार्य केलं तसं अनलॉक झाल्यानंतर पण ह्या 2-3 गोष्टी जर आपल्याला पाळल्या तर कोरोना कदापि आपल्याजवळ पण येऊ शकणार नाही, असं मला वाटतं. आता मी वळते शिवाजीजींच्या प्रश्नाकडे. माझं कॉलेजनंतर शाळेनंतर मी पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स केला, त्याच्यानंतर मी लॉ केलं. हे मी मुंबईत शिकली आणि अर्थात लॉ करत असताना मी जायजुई या संस्थेची सुरुवात आम्ही काही लोकांनी म्हणजे जे माझ्याबरोबर म्हणजे माझ्या वडिलांच्या प्रचारासाठी मी लहानपणापासून जायची, तर तेव्हापासून माझ्याबरोबर जी लोक होते आम्ही सगळ्यांनी मिळून जायजुई ही संस्था सुरू केली गावोगावी. त्या माध्यमातून आम्ही महिला बचत गट युवकांपर्यंत पोचलो आणि जायजुई 2004 साली म्हणजे खरं तर तळागाळात मी 2004 पासून कार्यरत आहे आणि लोकांच्या संपर्कात आहे. पण तेव्हा मला वाटलं नव्हतं की मला राजकारण करायचं आहे किंवा तो माझा उद्दिष्ट नव्हता, तो माझा ध्येय नव्हता. पण अर्थात लोकांसोबत काम करणं, गावोगावी जाऊन काम करणं, महिलांसोबत काम करणं, युवकांसोबत काम करणं हा माझा ध्येय होता आणि त्याच्यामधून आणि ती माझी आवड पण होती. आवडीच्या क्षेत्रात काम करणं हे खूप कमी लोकांना करायला मिळतं. ते म्हणजे कृतज्ञताच मानते की मला ते करायला अजूनही मिळतं. आणि मग
कुठेतरी जाऊन मला असं वाटलं की आपण म्हणजे 2009ची निवडणूक व्हायच्या 6 महिने आधी मला वाटलं की आपण पॉलिटिक्समध्ये यावं, कारण जे आता आपण काम करतोय जायसीच्या माध्यमातून ते जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि राजकारणात चांगली लोकं असतात आणि चांगली कामं होऊ शकतात. आणि युवकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये दुवा म्हणून मी राजकारणात यायचा विचार केला आणि मी माझ्या वडिलांना जाऊन सांगितलं. तेव्हा अर्थात सुरुवातीला कारण का त्यांनी ह्याची चांगलं पण आणि वाईट पण अनुभवलं, पण मी म्हणाली नाही, मला थोडा विश्वास होता आणि लोकांनी पण साथ दिली आणि तसंच दुसरं आणि तसंच तिसरं इलेक्शन. लोकांचा आशीर्वाद आणि साथ आणि ऑफकोर्स आईवडिलांचा आशीर्वाद नसता तर हे शक्य नसतं. पहिलं इलेक्शन अर्थात आडनाव होतं म्हणून जिंकली, ह्याबद्दल दुमत नाही, पण इलेक्शन ही खूप मोठी परीक्षा पण असते. म्हणजे खास करून आता जे नेपोटिझम किंवा डायनेस्टी म्हणतात, वंशवाद, तर इलेक्शन ही खूप मोठी परीक्षा असते आणि जे काम करतात त्यांच्या पाठीशी लोक खंबीरपणे उभे राहतात. जातपात, धर्म, समाज, पुरुष स्त्री बघत नाहीत. हे मला माझ्या लोकांनी शिकवलं आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी खरं दाखवलं की लोकशाही काय असते. तर मी त्यांच्या मनापासून आभार मानते आणि म्हणून त्यांच्यामुळे मी विश्वासाने इलेक्शन लढू शकले आणि त्यांच्यामुळे जिंकू शकले. ताई, आपण 3 वेळा आमदार झालात आणि तुमची त्या मतदारसंघावरची पकड घट्ट आहे. 24/7 आपण त्यांच्याशी कनेक्ट असता. हे नक्की कसं कामाचं सूत्र असतं तुमचं? हे मला असं वाटतं की आजकाल राजकारणाचं जे स्वरूप आहे ते बदललं आहे. आता ॲक्सेसिबिलिटी कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं झालं आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फोन, दिसणं, भेटणं हे खूप महत्त्वाचं झालं आहे आणि वाय नॉट असायलाच पाहिजे, कारण का आपण प्रत्येक क्षणाला आपल्या जनतेकरता उपलब्ध असायला पाहिजे आणि आन्सरेबल असायला पाहिजे. आपल्याकडे त्यांच्यासाठी उत्तरं असायला पाहिजे प्रश्नासाठी आणि त्यासाठीच आपण राजकारणात आहोत. घरी बसून मजा मारायला नाही. ह्या पद्धतीचं राजकारण माझं नाही आहे, माझ्या वडिलांचंही नव्हतं. त्यांच्याकडून मी शिकले की नेहमी लोकांमध्ये आणि लोकांचे जरी आपल्याला सगळे प्रश्न सोडवता येत नसतील तरी त्यांच्यासाठी उपलब्ध असणं हे राजकारणामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि जर लोकांनी तुम्हाला निवडून तर तुमचं कर्तव्य बनतं की तुम्ही त्यांच्यासाठी 24 तास आणि तुमचं पूर्ण आयुष्य तुम्ही त्यांच्यासाठी वाहून घ्यायलाच पाहिजे. ह्याबद्दल बिलकुल दुमत नाही आहे. आणि पकड वगैरे माहीत नाही. मी माझ्या लोकांमधलीच आहे आणि मी त्यांच्यामधलीच आहे आणि त्यांनीच मला तो विश्वास दिला. जसं मी म्हणाली, शहर मध्यामध्ये असंख्य म्हणजे समीकरण सगळ्यांचं आहे आणि ना साहेबांनी ना मी कधी जातीचं किंवा असं काही राजकारण केलं आहे. आणि अनेक जणं जे माझ्या विरोधात होते त्या सगळ्यांनी ह्या पद्धतीचं राजकारण केलं आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. पण द पॉवर ऑफ द पीपल लोकशाहीमध्ये टॉपमोस्ट असतो आणि लाख नमन करते मी त्या पॉवरला आणि लोकांना. त्यांनी खरंच दाखवून दिलं की लोकशाही काय असते. काम करणाऱ्या लोकांना अजूनही इलेक्शन आणि लोकशाहीमध्ये महत्त्व असतो आणि जातपात आणि ह्या गोष्टीला महत्त्व देत नाहीत. हे माझ्या लोकांना दाखवून दिलं आणि म्हणून मी आयुष्यभर त्यांच्यासाठी काम करीन. त्यांच्या सुखदुःखात सामील आहे आणि ते माझं कर्तव्य आहे. आणि त्यांचं आणि माझं एक वेगळं बॉन्ड आहे किंवा नाळ आपण म्हणतो जोडली गेली आहे. ते मी कदाचित शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत, पण ते आहे आणि ते मला नेहमीच त्यांच्याकडून मला ऊर्जा मिळते माझ्या लोकांकडून. बरेच इतर कार्यकर्ते असतील, इतर पक्षातले देखील किंवा इतर पक्षातले मतदार देखील असतील, तेही आपल्या कामावरती खुश होतात आणि आपल्या कामाचं कौतुक प्रत्येक ठिकाणी करतात. तर हे नक्की रसायन कसं जुळवलं तुम्ही? मला असं वाटतं हे फक्त माझ्या बाबतीत नाही, पण जनरली जे तळागाळात काम करतात त्यांच्या सगळ्यांबाबतीत आहे. हे खरं आहे. आणि
वोट बँक जे एकेकाळी तो शब्द होता तो आता राहिला नाही आहे. सगळीकडे काम करणं, सगळ्यांसाठी काम करणं, हे मी शिकले आहे खरं तर. आणि हे मी करत राहिले आधीपासून, म्हणजे लहानपणापासून, किंवा आमच्या घरी आम्ही ते कधी मानलं नाही, पाळलं नाही, आणि म्हणून ते आतून येतं. आणि ऑफकोर्स राजकारणात आल्यानंतर ते अजून आपल्याला ते बिंबलं जातं की काय गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी करायची, आणि त्याची काही गरज नाही आहे. कारण मला असं वाटतं गरिबीचा काही धर्म नसतो. आणि मी आमदार झाले आणि त्याच्यामुळे जर कोणाच्या आयुष्यात थोडा जरी फरक पडू शकला, मी स्वतःला एवढा महत्त्व देत नाही की तो पडेल, पण जर थोडंसरी त्या पॉवरचं मी त्या दुसऱ्याबरोबर तो शेअर करू शकले, इरिस्पेक्टिव्ह ऑफ जात धर्म, तर ह्या भावनेपुढे जात पात ह्या सगळ्या खूप किरकोळ गोष्टी वाटतात. आणि युवक आज आम्ही राजकारणात येतो तर आपल्याला ह्या सगळी बंधनं, हीच बंधनं तोडून काढायचे. आपण पण त्याच्यात ते करायला लागलो तर मग का म्हणून लोकांनी तुम्हाला थारा द्यावा. आणि म्हणून ॲज युवक मी सगळ्यांना हे सांगते की असहिष्णुता जी वाढत चालली आहे, किंवा भेदभाव जे वाढत आले, ते आपण थांबवले पाहिजे. कारण का आपल्या देशाची संस्कृती, कुटुंब कमी, आपण सगळं स्वीकारतो आणि तेच आपलं देश करत आलं आहे. तर आपण गोष्टी अजून स्ट्रॉंगली लोकांसमोर, लोकांपुढे मांडल्या पाहिजेत. लोकांना किंवा महापुरुषांना कोणत्याही चौकटीत बसवणं म्हणजे बेजबाबदार राजकारण आहे आणि ते कधीच करू नये. आणि म्हणून मी जरीही ते करायला लागली कधी चुकूनसुद्धा, तर लोक मला माझी जागा दाखवतील आणि उलट त्यांनी दाखवावीच पाहिजे. सो आत्तापर्यंत मी ते कधीच केलं नाही आणि मला असं वाटतं ते कुठेतरी लोकांपर्यंत तो मेसेज पोचला आणि ती भावना पोचली, आणि म्हणून त्यांनी मला नेहमीच माझ्या पाठीशी राहील. नाही, सोलापूरची लिटल फ्लॉवर शाळा असेल, ते डायरेक्ट पुणे मुंबईचं कॉलेज असेल, त्यावेळेस आपल्याला वाटलं होतं का आपण आमदार होऊ? नाही, जसं मी म्हणाली, माझं उद्दिष्ट कधीच राजकारणात येण्याचं नव्हतं. पण अर्थात लहानपणापासून वडिलांचं सगळंच कार्य बघितलं आणि सगळं एवढं मोठं काम बघितलं. मी अजूनही 0.005% त्या कार्याच्या जवळ जाऊ नाही शकली. तो माझा नेहमी प्रयत्न राहील, कारण का माझ्यामध्ये खूप शॉर्टकमिंग्ज आहेत. म्हणजे काही खूप अजूनही काम करायचं आहे. तो त्या लेवलपर्यंत पोचणं म्हणजे खूप ते मोठं स्वप्न आहे आणि खूप अजून कष्ट करावे लागतील आणि माझ्या लोकांसाठी ते मी करीन. पण असं कधीच वाटलं नव्हतं, म्हणजे तो उद्दिष्ट नव्हता. ऑफकोर्स ह्या क्षेत्रात मी काहीतरी करीन असं वाटलेलं, कारण का जसं मी म्हणाली, समाजकार्य हे राजकारणापेक्षा महत्त्वाचं आहे आणि तेच मी राजकारणाच्या माध्यमातून करते आणि करत राहते. एखादा गरिबीतला माणूस, एका अत्यंत गरिबीतला माणूस इतक्या मोठ्या पदावर जाऊ शकतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुशीलकुमार शिंदे. यांच्यापासून नक्की कोणता गुण तुम्हाला वाटतो की हा 100 वेळा आपण घ्यावा किंवा इतरांना सांगा? बापरे, बरेच आहेत, खूप आहेत. एक तर ते म्हणजे आजपर्यंत माझा जन्म 80चा, आजपर्यंत मी त्यांना एक दिवस ऑफ घेताना बघितलं नाही. आपण कसं सॅटर्डे संडे किंवा बुधवार कधीच बघितलं नाही आणि ते मला खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे अजूनही ॲक्टिव्ह राजकारणात, म्हणजे लोकप्रतिनिधी नसले तरीही कधीच मी ऑफ घेताना बघितलं नाही. तो एक महत्त्वाचा गुण आहे. जसं मी म्हणाली, त्यांना लोकांमधून ऊर्जा मिळते, तर ते मला अजूनही देतं. म्हणजे लोक नसले की खूप अस्वस्थ असतात. हे लॉकडाऊनमध्ये तर खूपच, म्हणजे पण पुस्तकं त्यांना साथ देतात. तर त्यांचं वाचन पण मला वाढवायचं. ऑफकोर्स नॉनस्टॉप ते काम करतात. आणि सर्वात महत्त्वाचा गुण जो त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये सर्वात मोठा फरक आहे, ते म्हणजे मला राग येतो जो त्यांना येत नाही, तर त्याच्यावर कंट्रोल करणं. आम्ही खूप स्पष्ट बोलतो, खास करून मला असं वाटतं ते महिला जास्त करून खूप स्पष्ट, तर ते राजकारणात नाही बोलू शकत. तर त्या सगळ्या गोष्टीवर अजून मी काम करत आहे. आणि तसे तर खूप आपण ज्याला म्हणतो एक संयम,
पण तो असायला पाहिजे, तो मला त्यांच्याकडून शिकायचा आहे, शिकत आहे. खूप आहेत, पण हे महत्त्वाचे काही गोष्टी. शिंदेसाहेब तसं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. शिक्षण असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, उद्योग सोडलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये सुशीलकुमार शिंदेचं नाव आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण म्हणतो, नाट्यक्षेत्र असू दे, साहित्य असू दे, असे या सर्व अंगांना त्यांनी स्पर्श केला. आपण त्यापैकी कोणत्या नाट्य, साहित्य, शिक्षण यामध्ये कुठल्या विषयात जास्त अभ्यास करताय? साहित्य, नाट्यामध्ये मला देखील आवड आहे, किंवा कल्चर म्हणजे गाणी असतील, जुनी गाणी, अर्थात ह्या सगळ्या जनरली ह्या सगळ्या गोष्टी. शिक्षण क्षेत्रात तर आम्ही पडलो नाही किंवा उद्योग, थँकफुली. कारण का वडिलांनी नेहमी हा ध्येय ठेवला की राजकारणाच्या माध्यमातून कधी प्रॉफिट नसायला पाहिजे, आणि त्याचा खरंच उपयोग आता होतो आहे. आणि तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यामुळे मला आवड निर्माण झाली. तर आता आपण बघतो की शिंदेसाहेबांचं विमानतळ म्हणून आपण आंतरराष्ट्रीय बोरावडी विमानतळाचं नाव बऱ्यापैकी जण घेतलं जातं की शिंदेसाहेबांनी मंजूर केलेलं आहे. मात्र गेल्या 7-8 वर्षामध्ये, 8-10 वर्षामध्ये त्याला कुठं गती येताना दिसत नाही. आणि आता पुन्हा एकदा सोलापूरच्या विमानसेवेची चर्चा सुरू झाली, कारण विजापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर केलं आहे. या पार्श्वभूमीवर आपण काय सांगाल? नाही, सोलापूर बोरामणी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे होणार आहे, हे प्रगतीपथावर आहे. परवाच उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यासाठी निधी पण जाहीर केली, आणि हा साहेबांचा प्रयत्न आहे की हे एअरपोर्ट बंद होऊन तिथे सुरू झालं पाहिजे, आणि इथे आम्ही IT पार्क सुरू करणार होतो. पण आम्हाला राजकारण आणायचं नाही, पण काही कारणामुळे काही जणांची विचारसरणी ती नव्हती की आपल्या इथे IT पार्क व्हावं किंवा एअरपोर्ट व्हावं, म्हणून त्याला विलंब झाला. पण आता महाविकास आघाडीचं शासन आहे, आणि ते काही पण करून आपण ते आणणारच, आणि ते प्रगतीपथावर आहे. गुडगी रोडचं विमान सेवा सुरू तातडीने करावी आणि सायमल्टेनियसली विकसित करावं अशी बऱ्यापैकी उद्योजकांची, व्यापाऱ्यांची इच्छा आहे. आणि दुसरीकडं सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा मोठा अडथळा आहे. सर्वच राजकारणी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे सोलापूरची विमानसेवा रखडली आहे. आपली यावर काय? नाही, विमानसेवा बघा, चिमणी जेव्हा होती तेव्हा पण विमानसेवा सुरू होती, किंगफिशर रेड. नाही, तर ते एअर सर्व्हिसेसवर अवलंबून नाही, तरीही त्या ट्रॅकवर लँडिंग होऊ शकतं. पण ते नवीन एअर सर्व्हिसेस जे आहेत ते काही कारणामुळे सुरू झाल्या नाही आहेत तिथे, किंवा ते सेंटरकडून ते आदेश यावे लागतात. आणि जे किंगफिशर रेड आमच्या वेळेस आम्ही ते केलेलं, तर ते काही म्हणजे ते आता शक्य नाही झालं का काय मला माहीत नाही. पण बोरामणी एअरपोर्ट सुरू झाल्या विमानसेवा इथे सुरू होईलच. तर याच्या अगोदरचं सरकार भाजपचं होतं, त्यावेळेस 2 आमदार सत्ताधाऱ्यांचे आणि एक आमदार विरोधातला आपण होता. आता उलटं आहे, आता आपलं सरकार आहे, 2 आमदार विरोधातले आहेत आणि एक आपण सत्ताधाऱ्याचे आहात. तर शहरातली खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. कुठले प्रश्न आपल्याला प्राधान्यानं सोडवावे आणि किंवा ते प्रश्न शासन नाही, जरी ते विरोधी पक्षातले आमदार असले तरी ते आमदारच आहेत. तर आमच्या तिघांची जबाबदारी आहे, आणि महापालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांची पण जबाबदारी आहे की आपण एक संघाने सोलापूरचा विकास केला पाहिजे. महाविकास आघाडी आल्यामुळे आम्ही सगळे एकत्रित आहोत. तर उलट मी तर म्हणते ह्याचा उपयोग करून आपण सगळ्यांनी सोलापूरचा विकास केला पाहिजे. मी जेव्हा विरोधी पक्षात होती तेव्हा पण मी आमदार होती, आणि तेव्हा पण मी काम जेवढं करू शकली ऑफकोर्स तेवढं मी केलं सोलापूरसाठी, आणि काही प्रमाणात निधी देखील खेचून आणली. तर मी तुमच्या माध्यमातून विरोधी पक्षातल्या आमदारांना पण विनंती करते की महापालिकेत बघा सत्ता त्यांची आहे, तर महापालिकेसाठी देखील आम्ही एकत्र मिळून निधी आणून शेवटी कोणत्याही नगरसेवकाला मिळालं तरी प्रगती ही सोलापूरचीच होणार आहे, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावी, आणि शेवटी जनता जनार्दन. नाही, शिंदेसाहेब केंद्रात गृहमंत्री असताना सोलापूरलाच नव्हे तर राज्याला JNNURM जवळपास 2,000 ते 2,500 बसेस मिळाल्या. मात्र सोलापूरचं उदाहरण घेता, सोलापूरच्या या बसेस सर्व बंगारामध्ये आहेत. या संदर्भात आपण काय शासन दरबारी पाठपुरावा करताय किंवा त्या बस रस्त्यावरती याव्या आणि सर्वसामान्यांची त्यांनी सेवा करावी? नक्कीच, मी देखील ह्या मताची आहे की त्या बसेस
महापालिकेने आणि परिवहन विभागाने लवकरात लवकर जे काही त्याची डागडुजी किंवा दुरुस्ती असेल ती करून लोकांसाठी, जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट आता तर बंदच आहे, सुरू होईल तेव्हा या बसेस एवढ्या चांगल्या दर्जाच्या होत्या खरं तर JNN URMच्या बसेस. पण राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय इच्छाशक्ती तेवढीच महत्त्वाची आहे आणि ते राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी केलं पाहिजे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी चौपदरीकरणाचं जाळं विणलं जात आहे आणि सोलापूर हे स्मार्ट सिटीमध्ये आले, त्याच्यामध्येही 2-2.5 हजार कोटीचे प्रोजेक्ट आपल्याकडे सुरू आहे. तर सोलापूर शहर सस्टेनेबल होण्यासाठी महापालिका सक्षमपणे काम करते असं आपल्याला वाटतंय का? गेले आता 4-5 महिने तर आपले सगळे कोरोनामध्ये गेले, पण स्मार्ट सिटी जी योजना आहे जी आधीच्या शासनाने आणली त्याच्यात त्यावेळेस फारसं काही होताना दिसलं नाही. म्हणजे तुम्ही बघा, जेव्हा पाऊस पडला तेव्हा कधी नव्हे तर आपला काडादी चाळीचा जो समोरचा तो रस्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात तुंबला, पूर्ण शहर तुंबलं. काही भागात जिथे ऑलरेडी रस्ते झाले तिथे रस्ते परत खोदले आणि केले, किंवा फक्त वायफाय दिलं त्या स्मार्ट सिटी. तर आता MVA आल्यापासून स्मार्ट सिटीचे निकष पूर्ण बदललेत आणि आता 100% नगरविकासच्या माध्यमातून ही कामं होतील आणि 100% ती काही कामांची सुरुवात पण ह्या लॉकडाऊनमध्ये आपण करू शकलो. तर नक्कीच त्या आणि ती कमिटी जी होती त्याचे पण निकष बदलले. तर 100% मला असं वाटतं आता त्या स्मार्ट सिटीचा उपयोग होईल आणि महापालिका अधिकारी हे म्हणजे जसं मी म्हणाली, प्रशासकीय इच्छाशक्ती पण तेवढीच महत्त्वाची असते. आता वेळ काळ बदलला आहे, आता सगळं सोशल मीडियावर आहे, सगळं 24 तास रेडारवर असतात. तर अधिकाऱ्यांनी पण दक्षता या गोष्टीची घ्यावी आणि आता तर 4 महिने आपण गमावलेत आणि आता आपण वॉर फुटिंगवर सगळी कामं केली पाहिजेत, रस्ता, पाणी आणि ड्रेनेज. मी देखील खास म्हणून निधी या ठिकाणी आणली आहे आणि ती निधी वितरित जेव्हा होईल तेव्हा त्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा राजकीय भेदभाव पाळणार नाही आहे. सगळ्यांच्या मतदारसंघात आपण ती निधी वितरित करणार आहोत. शेवटी लोक हे आपले केंद्रबिंदू आहेत आणि त्या पद्धतीत महापालिकेने पण काम करावं. ते सोलापूर बदलत आहे. सोलापुरात आपण बघतो की रेल्वेचं देखील दुहेरीकरणाचं आणि इलेक्ट्रिफिकेशनचं जाळं विणलं जात आहे. तर या माध्यमातून कुठले 4-5 प्रश्न आहेत ते मोठ्या प्रमाणावर ते शासन दरबारी मांडून ते सोडवले पाहिजे जर सोलापूर हे सेंटरमध्ये पुन्हा एकदा नव्याने उभारी करायची असेल तर? मुख्य म्हणजे आपला रिंग रोड जो आहे, जो जड वाहतूक जी आपल्या शहरातून जाते ती थांबवण्यासाठी आपला रिंग रोड किंवा बायपास हा लवकरात लवकर झाला पाहिजे. याला जोडून एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणजे सगळेजण उड्डाणपूल एकीकडे मंजूर झाला असताना सुद्धा त्याला कोणीही लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत नाही, किंबहुना डिसेंबरपर्यंत ते ॲक्विजिशन करून भूसंपादन करून जागा NHAकडे हँडओव्हर नाही केली तर ते पैसे परत जाणार आहेत. या संदर्भात मला असं वाटतं बायपास तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा उड्डाणपूल आहे. आता ते DP प्लॅनमध्ये जसं बसवतील तसं ते होणारच आणि शहराचा विकास झाला पाहिजे ऑल राऊंड. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं ऐकून, शेवटी ही डेमोक्रेसी आहे, आपण थोपवू नाही शकत. आपल्याला हे चांगलं दिसतं म्हणून एक गोष्ट आपण नाही करायची. सगळ्यांचं मतं मांडून घेऊन DPमध्ये आपण जसं बसू शकतो तसं आहे. माझ्या दृष्टिकोनाने आता सध्या जड वाहतुकीने जे कॉलेजमध्ये जाणारी युवक असतील त्यांचे खूप जीव गेले, तर ते करण्यासाठी पहिले प्रथम आपण बायपास किंवा रिंग रोड तो त्याच्यावर भर आहे. अर्थात उड्डाणपूल मागच्या वेळेस मंजूर झाला आहे, तो पण म्हणजे एकंदरीत एक चांगलं चित्र दिसावं सोलापूरचं म्हणून. त्यानंतर तुम्ही जसं म्हणाल विमानसेवा आणि IT पार्क किंवा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कोणती तरी चांगली मोठी योजना, तर ते आम्ही ऑलरेडी फायनलायझेशनमध्ये आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं ह्या 3-4 गोष्टींवर आणि अंतर्गत मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत, मग ते ड्रेनेज असेल, रस्ते असतील, उजनीपासून इथपर्यंत अर्थात शिंदेसाहेबांनी पाईपलाईन आणली पण ती कमी पडते, तर दुहेरी पाईपलाईन जी आहे त्याच्यासाठी देखील वॉल फुटिंगवर आम्ही काम करतो. शिंदेसाहेबांनी आपला सिद्धेश्वर तलाव सुशोभित करण्यासाठी केंद्राच्या निधीतून पैसे दिले, त्यावेळी सुशोभित तो तलाव झाला देखील. तशा धर्तीवर आपला सोलापूरचा कंबर तलाव किंवा संभाजी तलाव ज्याला आपण म्हणतो त्याचेही 13 कोटी रुपये मंजूर होऊन जवळपास 1.5-2 वर्ष झाले.
आपण या संदर्भात ते एक ब्युटिफिकेशन सेंटर व्हावं, ऑक्सिजनचं बेड डेव्हलप पर्यटन विभागाने मंजूर केलेले ते पैसे, तर अजूनही त्याचा पाठपुरावा आहे आणि त्याच्याच आपल्याला केटरिंग कॉलेज देखील त्यावेळेस मंजूर झालेलं. मी हे सांगते कारण का ते तर 100% ते आपण घेऊन येणारच आणि ते आता निधी त्याचं वितरण पण काही दिवसात सुरू होईल. ते राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये प्रणिती शिंदे निश्चित मंत्री होणार अशी सगळ्यांची अपेक्षा होती, तर ते नक्की का पूर्ण झाली नाही? आपल्याला काय वाटतं? आत्मपरीक्षा सगळ्यांची अपेक्षा होती, पण तो माझा ध्येय किंवा उद्दिष्ट नव्हता. जसं मी म्हणाली की जेव्हा मी जायजूची स्थापना केली तेव्हा मी आमदार होईन हा माझा ध्येय नव्हता आणि त्याच्यामुळे मी राजकारणात जायजूई स्थापन नाही केली. आणि इन द सेम वे मला मंत्री व्हायचं आणि म्हणून मी आमदार झाली हा माझा उद्दिष्ट नव्हता. लोकांची अपेक्षा होती आणि अर्थात मी त्यांचे आभार मानते की त्यांनी त्यावेळेस देखील मला सपोर्ट केला. पण साहेबांनी खूपदा सत्ता बघितले आणि त्या गोष्टीकडे माझा तरी मोह नाही आहे, तर मी ती अपेक्षा कधीच ठेवली नव्हती आणि मी काम करत राहणारच आहे. म्हणजे मला नाही वाटत की जर तुम्ही आमदार असल्याचं हे नीट बजावलं तर मंत्री असो किंवा आमदार तुम्ही ते मतदारसंघासाठी निधी खेचून आणता हीच महत्त्वाची गोष्ट असते आणि तेच करणं भाग आहे. ते जनवात्सल्य ते जनपद ही कनेक्टिव्हिटी राखण्यासाठी आपण काय नक्की काम करता? जनपद असं तुम्ही नाही ते आमच्या हायकमांड आणि मॅडम म्हणजे त्यांना मला खूपदा भेटायची संधी मिळाली आणि त्यांचं वाचन पण आणि त्यांचं नॉलेज आणि ते ज्या पद्धतीत पार्टी हँडल करतात आणि त्यांना म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसेल, ते एवढे मोठे आहेत, पण त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते आणि त्यांचं म्हणजे अफलातून अभ्यास आणि मेमरी आणि सगळं लक्षात ठेवतात आणि खूप सेंटिमेंटल पण आहेत, इमोशनल पण आहेत. सोलापूरला त्या बऱ्याचदा साहेबांच्या एका शब्दावर आल्या आणि आपल्या बीडी कामगारांना जेव्हा मी सोलापूरवरून दिल्लीला घेऊन गेली तेव्हा त्या भेटल्या आणि त्यांना महिलांच्या विषयाबद्दल खूप आत्मीयता आहे आणि ते खूप समजून घेतात. तर म्हणजे त्यांच्याबद्दल किती आणि त्यांनी खूप काही आमच्यासाठी म्हणजे आमच्या साहेबांसाठी केलं आहे आणि मी आयुष्यभर म्हणजे त्यांची ऋणीच आहे. एक शेवटचा प्रश्न, बऱ्याच जणांना असंच वाटतं की सोलापूरला सध्या वालीच नाही आहे, मंत्री नाही आहे, शिवाय तुम्हालाही मंत्रिपद दिलं गेलं नाही, सगळ्यांची अपेक्षा होती. आता ह्या कालावधीमध्ये सुद्धा बऱ्याच कमेंट्स असतात की प्रणिती शिंदेंना सोलापूरचं पालकमंत्री केलं पाहिजे. कशासाठी? त्याच्या पाठीमागे अनेक भावना आहेत की सोलापूरचे प्रश्न राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर ते उमटत नाहीत, मांडले जात नाहीत. तर या अनुषंगाने किंवा सोलापूरला सध्या वालीच नाही असं आपल्यालाही वाटतं का? जर का तर कोणीच लक्ष तसं नाही. खरं तर असे जे कमेंट्स करतात मी त्यांच्या मनापासून त्यांना थँक्यू म्हणते की तुम्ही एवढं म्हणजे विश्वासाने प्रेमाने ती भावना व्यक्त करता. पण आम्ही सगळे एकत्र मिळून म्हणजे प्रश्न मांडले जात नाहीत असं नका समजू, कारण का आम्ही आहोत आणि मी ते सक्षमरित्या 100% मांडायचा प्रयत्न करीन आणि इतरांना पण आव्हान करते की तुम्ही ह्या गोष्टीत राजकारण करू नका. म्हणजे परवा कोरोनाबद्दल मी स्वतः कलेक्टरना सांगितलं की तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवा, वेगळ्या वेगळ्या पक्षाचे असले तरी त्यांच्या मतदारसंघावर होल्ड असतो आणि मी स्वतः विजय देशमुख जी असतील, सुभाष देशमुख जी असतील त्यांच्याशी संपर्क साधला आणि सांगितलं की आपण अशी मीटिंग घेऊया आणि तुम्ही पण या. तर मी कधी भेदभाव पाळला नाही आणि आपण मला असं वाटतं त्यांनी पण आता ॲग्रेसिव्हली एक टीम म्हणून आपण काम केलं पाहिजे. निवांत बसणं की नाही आपलं शासन नाही आहे, होत आहे होऊ देत, ती भावना आणि ते सगळं असणं आता चुकीचं आहे. आणि नक्की शासन दरबारी मला जरी काही शासनाचे धोरणं पटत नसतील तरी मी बोलते विधानसभेत आणि काही मागायचं असेल तर मी हक्काने ते खेचून आणते आपल्यासाठी. पण काही गोष्टीत जर कमी पडत असतील तर विरोधकांनी पण मला साथ द्यावी सोलापूरकरांसाठी. धन्यवाद. आणि शेवटचाच प्रश्न की आपण आता बघतो की कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक नवीन शब्द आपल्याला ऐकायला मिळाले, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन. तशाच पद्धतीनं वर्क कल्चर देखील बदललं आणि बरेच जण वर्क फ्रॉम होम करायला लागले.
सोलापूरकरांचा बऱ्याच जणांचा ओढा पुणे आणि मुंबईकडे असायचा. या सर्व कालावधीमध्ये सोलापूर शहरातले उद्योगधंदे वाढण्यासाठी किंवा सोलापूरच्या तरुणांनी नवीन नवीन संधी शोधण्यासाठी आपण शेवटचा काय मेसेज द्याल तरुणांना सोलापूरच्या? तुमच्यात खूप पोटेन्शियल आहे, खूप केपेबिलिटी आहे, तुम्ही खूप हुशार आहात. कारण का मी अनेक वर्ष युवकांसोबत काम केलं आहे, सगळे स्मार्ट आहेत. तर खुदी को कर बुलंद इतना कि खुदा तकदीर लिखने से पहले खुदा तुम्हें खुद पूछे की बता तेरी रजा क्या है. आणि आपण जर स्वतःला आत्मविश्वास स्वतः ठेवला तर मला असं वाटतं आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. मी नेहमी ह्या मताची आहे की मोठ्या IT कंपनीजवर आणणं हे तर आमचं कर्तव्य आहे, पण त्याच्यावर अवलंबून न राहता जर आपण स्वयंरोजगाराकडे वळलो आणि आपल्या हाताखाली 5-6 लोकांना रोजगार देऊ शकलो, बँकेकडून मदत मिळणं, ह्या सगळ्यासाठी आम्ही नक्कीच मदत करू. पण मला असं वाटतं आता युवकांनी त्या गोष्टीकडे लक्ष थोडंसं केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. शेतीकडे पण आपण वळूयात, कारण का त्याच्यात फ्युचर आहे. राजकारणात तर 100% म्हणजे आमचं युथ काँग्रेस असेल, NSUI असेल, तुम्ही बघता की कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या युवकांना आम्ही संधी त्या ठिकाणी देतो. आणि तेच माझं काम आहे, राजकारणात अनेक असंख्य युवकांना आणणं आणि त्यांना बळ देणं. तर 100% आणि आम्ही आमच्या वतीने प्रयत्न करत राहू. पण आपण कधीकधी खूप उंच झेप घेण्यासाठी काही पावलं मागे जावं लागतं, पण ती झेप प्रत्येकामध्ये ती ताकद आहे की आपण झेप घेऊ शकतो. आणि त्यांचं हँड होल्डिंग ज्याला म्हणतात की तेव्हा त्यांना पुश देण्यासाठी मी नेहमीच आहे तुमच्यासाठी, तुमची सेवक म्हणून, आणि नेहमी तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. नमस्कार.